महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी पायल आणि चिरंजीव सिद्धनाथ यांचा शाही धम्म मंगल परिणय सोहळा संपन्न। राजेशाही थाटात विवाह, भावूक वातावरणात पाठवणी। मुलीचे लग्न म्हणजे प्रत्येक आईवडिलांच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हाती सुपूर्त करण्याचा एक क्षण। अशाच अनेक भावना, आनंद, आशीर्वाद, संस्कृतीचा अद्भुत संगम JNPA उरण येथे पाहावयास मिळाला। बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या पवित्र साक्षीने चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी पायल आणि चिरंजीव सिद्धनाथ यांचा शुभविवाह 24 मे रोजी बौद्ध धम्मनीतीला अनुसरून अत्यंत शाही थाटात साजरा झाला। वधू पायल ही द्रोणागिरी नोड उरण येथील रहिवासी सौ अश्विनी व आयु जनार्दन मनसाराम मेश्राम यांची ज्येष्ठ कन्या आहे। वर सिद्धनाथ हा खारघर नवी मुंबई येथील रहिवासी आयुज अंजना दत्तात्रय पाडळे व कालकथित दत्तात्रय अप्पाजी पाडळे यांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे। वधू पायल व वर सिद्धनाथ हे दोघेही उच्च शिक्षित असून आर्किटेक्ट व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत। या मुख्य विवाह सोहळ्याची सुरुवात 22 मे पासूनच वधू पायल हिच्याकडे अत्यंत उत्साहात झाली। यामध्ये मेहंदी, हळद आणि संगीताच्या विविध पारंपरिक व आधुनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे दोन्हीही परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। बौद्ध धम्म पद्धतीतील विवाह हा केवळ एक सामाजिक करार नसून तो समता, प्रज्ञा आणि करुणेच्या मूल्यांवर आधारलेला एक पवित्र संकल्प आहे। पूजनीय भंते बोधिशील स्थवीर व भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत हा विधी संपन्न झाला। भिक्खू संघाच्या पवित्र वाणीतून उमटलेले मंगल मंत्र आणि बोधिसत्वांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण धम्ममय झाले होते। या पवित्र मंत्रामुळे वधूवरांना संसारातील जबाबदाऱ्या, एकमेकांबद्दलचा आदर आणि अष्टांगिक मार्गाचे पालन करण्याची प्रेरणा मिळते। सोहळ्याची सुरुवात पारंपरिक साक्षगंध या सोहळ्याने झाली। विवाह मंडपात वर सिद्धनाथ याची एखाद्या राजकुमारासारखी तर वधू पायलची एखाद्या अप्सरेसारखी देखणी एंट्री झाली, ज्याने उपस्थितांचे डोळे दिपवून टाकले। त्यानंतर वधूवरांनी एकमेकांना जयमाला घातली व पवित्र मंगळसूत्र परिधान केले। या मंगलक्षणी उपस्थितांनी नवदाम्पत्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत त्यांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिले। विवाह विधीनंतर भव्य स्वागत समारंभ रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते। यावेळेला देखील नववधू आणि वर दोघेही एखाद्या राजकुमार आणि राजकुमारीसारख्या अत्यंत देखणे आणि रुबाबदार दिसत होते। उपस्थितांनी या जोडप्यांसोबत फोटो काढत त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यानंतर सर्वांनी स्वादिष्ट प्रीती भोजनाचा आस्वाद घेतला। समारंभाच्या शेवटी वधू पायलची पाठवणी करण्यात आली। हिंदू आणि बौद्ध संस्कृतीत पाठवण्याचा क्षण अत्यंत संवेदनशील आणि भावनिक मानला जातो। हा क्षण मुलीच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आणि पालकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असतो। आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकवणारा असतो। पोटच्या गोळ्याला दुसऱ्याच्या घरी सुपूर्द करताना मेश्राम परिवाराच्या आणि उपस्थित नातेवाईकांचे डोळे पाणावले होते। आईवडिलांना आणि लाडक्या भावाला मिठी मारताना पायलचे अश्रू अनावर झाले होते। त्यामुळे उपस्थित प्रत्येक व्यक्तीचे हृदय भरून आले आणि संपूर्ण वातावरण अत्यंत भावूक झाले होते। या नवविवाहित जोडप्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी देशविदेशातून अनेक VIP मान्यवर उपस्थित होते। माननीय डॅनी शॉ साहेब, दक्षिण अमेरिका। माननीय PJ नेवारे, निवृत्त चीफ जनरल मॅनेजर NAD, राहणार नागपूर। माननीय GV सिंग, निवृत्त GEMES आणि सौ सुनीता सिंग मॅडम, मेरठ। माननीय संजीव कुमार संबारिया, प्राचार्य, केंद्रीय विद्यालय ग्वालियर आणि सौ ममता संबारिया मॅडम। माननीय विनोद S वानखेडे, प्रिन्सिपल, केंद्रीय विद्यालय IIT पवई भांडूप। माननीय रमेश मेश्राम, निवृत्त अधिकारी ONGC आणि सौ करुणा रमेश मेश्राम। माननीय दिनेश पाटील, कामगार विश्वस्त JNPA। माननीय अरुण कडू, JNPA। कॉम्रेड भूषण पाटील, माजी कामगार विश्वस्त JNPA। देव लक्झरिया सोसायटी परिवार, रंगारी, मेश्राम, गजबिये, तुरुकमारे, खोब्रागडे आणि वासनिक परिवार या सर्वांच्या उपस्थितीने आणि आशीर्वादाने हा सोहळा अत्यंत देखणा आणि अविस्मरणीय ठरला। मेश्राम आणि पाडळे परिवाराने सर्व उपस्थित पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानले। या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन दर्शना माळी यांनी केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी उरण। सम्मा बुद्धस्स
नमो तस्स भगवतो अरहतो सद्दि पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कत्वा शीलं देत मे भन्ते। मी म्हणते ना